नॅचरल बेस पोल्ट्री फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो जवळपास 4-5 दिवस झालेले आहे, खूप जास्त प्रमाणात थंडी पडून राहिली आहे. मग अशा वेळी काय होते की कोंबडीला कोणता ना कोणता तरी रोग होतो, CRD सारखा रोग होतो. कारण कोंबडीची स्मरणशक्ती जी असते हे कमी असते आणि कोंबडी हा पक्षी असल्यामुळे वातावरणामध्ये तो ॲडजस्ट होऊ शकत नाही, तो स्वतःला ॲडजस्ट करत नाही. मग अशा वेळी काय करायचं की आपल्या घरगुती उपाय म्हणून एक तर अद्रक लसणचा पेस्ट किंवा हळद जी असते मित्रांनो, माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता, या डब्यामध्ये हळद आहे. हळद जी असते ती अँटीबायोटिक्सचं काम करते. तुम्ही जर 2 दिवसानंतर जर कोंबड्याच्या पाण्यामध्ये हळद जर टाकली तर काय होईल मित्रांनो, अशा थंडीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये गरमी तयार होते आणि त्यांच्यावर कोणताही रोग येत नाही. मग अशावेळी काय करायचं, हळदीचं प्रमाण किती टाकायचं, जवळपास तुम्ही बघू शकता या डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा असा थोड्या प्रमाणात तुम्ही हळद टाकले तर बघू शकता हळद जी आहे इथं फैललेली आहे. आता काय होईल मित्रांनो, हे पाणी जे असते दिवसभर हे कोंबडे जे असते पितात, त्याच्यामुळे काय होतात, त्यांना त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि त्यांच्यावर कोणताही रोग येत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.